मम्मी तू अशी नाराज नाराज दिसतेस, काही झालंय का तुला? अरे काय सांगू तुला, मला जर कधी एक मुलगी राहिली असती ना तर खूप बरं झालं असतं. मग मुलगी नाही तर काय झालं, मी तर आहे ना. मी तुझे सगळे कामं तर मुलीसारखेच करून देतो. तू म्हणते भांडे धुऊ तर भांडे धुवून देतो, घर झाड तर घर झाडून देतो, घर पुसून देतो. मग तुला अजून काय मुलीची गरज आहे बरं? तुला काय माहिती मुलगा आणि मुलगी मधला फरक? जर कधी माझी मुलगी राहिली असती ना तर आमच्या दोघांमध्ये असं चुगल्यांचं कॉम्पिटिशन चाललं असतं. जर कधी मी माझ्या नणंदची चुगली केली असती तर तिने नणंदच्या मुलीची चुगली केली असती. मी जर कधी माझ्या जेठानीची चुगली केली असती तर तिने जेठानीच्या मुलीची चुगली केली असती. असं आमच्यामध्ये म्हणजे चाललं असतं. मी जर कधी 2 चुगल्या सांगितल्या असत्या ना तर तिने मला 4 चुगल्या सांगितल्या असत्या. आणि असं काम करता करता अशी मजा आली असती. कुठे काम संपून जातं तर कळत नाही. मग मी घरी रिकामाच असतो, तू माझ्याकडे चुगल्या करत जा, मी बसलो ना तुझ्या चुगल्या ऐकायला. तुझ्या जवळ काय चुगल्या करू मी? जर कधी तुझ्या आत्याच्या बाबतीत जर कधी चुगली करायची म्हटलं तर तू लगेच म्हणतो मम्मी आत्या तर चांगली आहे, आणि तू कस काय आत्याच्या बाबतीत अशी म्हणते. जर कधी माझी जेठानीची चुगली तुझ्या जवळ करायची म्हटलं तर तू लगेच नाही मावशी तर चांगलं आहे, आणि कस काय मावशीच्या बाबतीत तू अशी बोलते, तर कस काय मी तुझ्या जवळ चुगल्या करू बरं? अरे मग सगळ्या आत्या मावशा वगैरे माझ्या चांगल्याच आहेत तर मी चांगलाच म्हणेल ना मग. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे, ज्याचं बी काही चुगल्या करायला गेला का त्यांना सगळ्यांना तू चांगलंच म्हणतो, तर माझ्या मनातल्या चुगल्या मनातच राहून जातात ना. म्हणून तर मला मुलगीची गरज होती खरं म्हणजे. अरे बापरे, तुला चुगल्या करण्यासाठी पोरगी पाहिजे होती. हे भगवान. मग मुलीजवळच मन मोकळं करता येतं खरं म्हणजे. जाऊ दे, नाही मुलगी तर आता काय करू, पण जेव्हा तुझं लग्न होईल ना, तुझी बायको येईल ना, तेव्हा आम्ही दोघं सासू सुना मिळून चुगल्या करत जाऊ. ओ बापरे, म्हणजे तू काय माझ्या बायकोला बी चुगलखोर बनवणार आहे का? मग आहे ना, असं मुलगी शोधशील ना माझ्यासाठी तर हाच क्रायटेरिया ठेवतो की आम्हाला सून पाहिजे चुगलखोर. माहितीये का मज्जा येते चुगलखोर सून, एक तरी व्यक्ती पाहिजे चुगलखोर.